लोकसभा निवडणूक संपल्यानंतर निलेश सांबरे आरोग्य सेवेत पुन्हा सक्रिय। भिवंडी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी केलेले प्रसिद्ध सामाजिक नेते निलेश सांबरे यांनी 20 मेची निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून आरोग्य सेवेत पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत। शिवाय झडपोळ येथे त्यांचा जनता दरबार सुद्धा सुरू झाल्याचे दिसत आहे। लोकसभा लढविलेले इतर उमेदवार आकडेमोड करण्यात व कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मते पडतील याचा आढावा घेण्यात गुंतलेले असताना निलेश सांबरे मात्र आपल्या वडिलांच्या नावाने असलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची विचारपूस करत आहेत। माझे मुख्य कार्य हे सामाजिक सेवा असून ती समाजसेवा अधिक व्यापक व्हावी म्हणून मी निवडणूक लढवली। माझा विजय निश्चित असल्याचे मी खात्रीने सांगतोच, पण निकाल काहीही लागला तरी आरोग्य व सामाजिक सेवा मात्र अखंडपणे चालू राहणार असून रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसण्यासाठी माझ्या घराची दारे सदैव उघडी राहतील, असे यावेळी त्यांनी आमचे प्रतिनिधी अंकुश भोईर यांच्याशी बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी। चुनाव लड़ रहे हैं, आपने वोटिंग किया होगा? हाँ, किया है। अभी खासदार बनने के लिए आपकी क्या दुआ है? दुआ है कि हम चाहते हैं कि ऐसे ही आदमी खासदार बनो निलेश सांबरे जी, ताकि लोगों का विकास हो सके सबका। बहुत अच्छे हैं। कितने दिन से आप यहाँ पे? यहाँ पे मैं अभी आज का मैंने दूसरा तीसरा दिन होगा। कैसा लग रहा है? सब अच्छी तरह से मिल रहा है? अच्छी तरह से सब अच्छी। येत्या 4 जूनला याचा नंतर जिल्हाकडनं निवडणूक लढवली, परंतु हे काही तासातच आपण हे सगळं बाजूला ठेवून आता पुन्हा आपण आपल्या समाजसेवेत उतरला, आता रुग्णालयात आला, रुग्णांची भेट घेत आहे, काय आम्ही 21 तारखेपासून समाजामध्ये आलो। हे महत्त्वाचं काम आपल्याला तेच करायचं आहे। आपण सांगितलेलं आहे का बाबा निवडणुकी राजकारणासाठी काय लढवत तर 100% समाजाच्या सेवेसाठी, आणि ती सेवा सुरू आहे आपली, निरंतर सुरू आहे। आजही आपण बघितलं एक MBBSची मुलगी आली होती, तिच्यासाठी हेल्प केली। एक आपल्याकडे अपंग मुलगी होती, त्याची MPSCतून तिचा नंबर लागला, आपल्या जिजाऊची कविता द्यायची, तिचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर 2 विद्यार्थ्यांची फी कोविडमुळे बंद होते, आईवडिलांकडे पैसे होते ते फी देण्यात आलं। जे काम आपलं सुरू आहे ते निरंतर सुरू राहणार। महत्त्वाचं समाजाची प्रामाणिकपणे सेवा, आरोग्याची सेवा घेत असताना इथं आलेला प्रत्येक रुग्ण हा आपले आभार व्यक्त करतो किंवा तो समाधानी होतो। काय नेमकं त्यांच्या आशीर्वादावरच ही निवडणूक आहे ना। आपण सांगतो का 2014-19 नंतर आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार कुठे होते, आणि आम्ही दररोज समाजामध्ये असतो, समाजाच्या सेवेसाठी असतो। अगदी काल्यापासून शेलारपर्यंत सर्व आगरी परिसरातील गावांना गेलो, तिथेही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स लोकांचा आला। तर या सेवेमुलाला घरघरचे विद्यार्थी इथे शिकत आहेत, घरघरचे रुग्ण आपलं रुग्णालय समजून, आपला निलेश समजून तिथे सेवा घेत आहेत, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। मुक्काम औरंगाबाद भिवंडी तालुका जिल्हा ठाणे। भिवंडी एक शहर आहे, त्या शहरामध्ये अनेक सुविधा आहेत, तरी देखील तुम्हाला जर घरकुले यावं लागलं तर तिथली परिस्थिती काय? तिथली परिस्थिती साहेब, आता आम्ही गेलो नाही, पण आम्हाला सांगतात लोक की तिथं दिसता गदारखाना आणि काय व्यवस्था नाही, आणि तिकडं काय व्यवस्था नाही। आणि इकडं आमच्याकडचे झाले 2-4 बरेच मोठे पेशंट त्यांनी सांगितलं तुम्ही तिथे जाऊ नका, साहेबांच्याचकडे जा, तुम्हाला असे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये का भारतामध्येही मिळणार नाही बोलतो, एवढे भारी बोलतो। आम्ही जाऊन आलो, आम्हाला माहिती बोलतो। तुम्ही उपचार घेताय, तुम्हाला उपचार घेताना कसं वाटतंय? एकदम आनंद वाटतो आणि काहीच त्रास नाही, काहीच त्रास नाही। क्रिएट वाढलेलं आहे, आता 3.0 होतं, आता 4.0 आहे। कुठल्या गावात आहे? मध्ये आहे भगत शिलाटेक वालापूर ही कुठली येत आहे? गाव बोललो तुझं बोईसर ऑफिसर तिथे याची फी 6.3 7 असं गेले का सोडले? याला काय झालं? हा, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आहे विथ हेपॅटिक रिनल सिंड्रोम आहे। क्रिएटला म्हणजे किडनीला पण सूज झाले, लिव्हरला पण सूज। मावशी हार्ट अटॅक मध्ये आलेली, आपण ॲम्ब्युलन्स केले का? हार्ट अटॅकची डॉक्टरांची स्टेटमेंट, ॲक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर हे लागत होतं, हे बंद झालं। नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर स्टेटमेंट काय नाव काय केलं? ICU मध्ये आता एका वयस्कर महिलेवर उपचार होते, काय परिस्थिती होती त्यांची ज्यावेळी त्यावेळी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता? इथे ज्या महिला वयोवृद्ध आहेत त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार चालू आहेत, त्यांची येतानाची परिस्थिती काय होती आणि आता त्यांची परिस्थिती काय, नेमकं काय घडलं?
आल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक होता. हार्ट अटॅकमुळं त्यांचं हृदयाची धडकन जी होती व्यवस्थित नव्हती, त्यामुळं त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. आपण त्यांना थ्रम्बोलाइज केले. थ्रम्बोलाइज म्हणजे आपण तिथले सगळे रक्ताच्या गुठळ्या घालवायचा प्रयत्न केला इंजेक्शनवरून आणि NIV लावलेलं. NIV मध्ये BP 160/70 होतं, तर आपण NTG लावून बाकीचं स्टेबिलाइज केले. पेशंट आता एकदम स्टेबल आहे. 110/70 आहे. बाकीचं काहीच चालू नाही आहे. अतिदक्षता विभागात आतापर्यंत असे किती रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार होतात? आपल्याकडे सगळे क्रिटिकल केअर सगळं होतं. डायलिसिस होतं आहे, थ्रम्बोलायझेशन होतं आहे, म्हणजे जसं हार्ट अटॅकचे पेशंट आहेत तो डायलिसिसचा पेशंट आहे. क्रिएट 17 होते त्यांचे, तास 5.5 आले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सगळं व्हेंटिलेटर पण आहे आपल्याकडे, ऑक्सिजन आहे, इन्फ्युजन पंप्स आहेत. ज्या मुंबईच्या विचारा पैसे वगैरे घेतले. नाव आणि पत्ता पूर्ण सांगा. जिजाऊच्या रुग्णालयात तुमच्यावर आता उपचार झालेले, म्हणजे तुमची सिजर झालेली आहे. तुमचं नाव, गाव आणि काय तुम्हाला वाटतं काय? मालूम पड़ा यहाँ आए सीजर हुआ और सब अच्छे से धन्यवाद। आपको इसके बारे में कुछ पता था? ये हॉस्पिटल के बारे में जो है इनके जो नीलेश भगवान सामरे, इनके बारे में कुछ कभी सुना था? मैंने भी सुना था। लेकिन अभी आए आपको सब फ्री में मिल गया उपचार, अभी सब ठीक है, कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा। क्या कहेंगे उनके बारे में आप? धन्यवाद, सब कुछ अच्छे से हुआ। जडपोलीला आपण उपचार घेत आहे नीलेश भगवान सामरे यांच्या रुग्णालयामध्ये. काय तुम्हाला त्रास होता आणि आता तुम्हाला इथं कशा पद्धतीने उपचार झाले? तर कसं वाटतंय, म्हणजे काय उपचार कसे मिळाले, मोफत मिळाले की काय तुमच्याकडनं घेतलं गेलं, किंवा कसं वाटतंय? तुम्ही आता नालासोपारावरून आला, उपचार भेटले व्यवस्थित? भिवंडी काय झालं होतं? मग आता झालं सगळं? कसं वाटतं तुम्हाला? काय खर्च घेतला तुमचा? आता बरं वाटतंय? घरापैकी आल्यानंतर माहिती कळल्यानंतर आम्हाला तिथे ॲड्रेस दिला आणि आम्ही खूप कल्याणला आलो. कसं वाटतं तुम्हाला ते? आता बरं वाटतं. सगळं मोफत मिळालं? हो हो. मग काय कोणाचं हे काय तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती? निलेशजी भगवान सामरे यांचं नाव ऐकलंय? हो. त्यांचं कार्य कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. घरी जाऊन मस्त परत रिटर्न आलो आम्ही. त्याच्यामध्ये किती जणांवर काय उपचार झालेत आणि हे सगळे रुग्ण कुठून आलेत, काय माहिती याची? हा कल्याणचा पेशंट आहे, यांचं ऑपरेशन झालेलं आहे हिस्टेक्टॉमीचं. हा भिवंडीचा पेशंट आहे, यांचं पण ऑपरेशन झालेलं आहे. त्यांचं पण हिस्टेक्टॉमीचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांचं पण झालं होतं. LSCSचं पेशंट आहे, ते एनेमियाचे आहे. कुठून कुठून पेशंट आलेत काय? LSCSचं पेशंट आहे, तो वसईवरून आलेला आहे. हा भिवंडीचा आहे, हा कल्याणचा आहे आणि बाकी एनेमियाचे आहे. कुठून कुठून पेशंट इथे येतात आणि कोणकोणत्या आजारांवर इथं तुम्ही उपचार करता? एनिमियाचे येतात, LSCS, हिस्टेक्टॉमी, स्त्रीवरचे आजार जे ते सगळे पेशंट येतात. ते प्रत्येक पेशंटची असतात. उपचार झाल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया कशा येतात, काय समाधानी राहतात का तुम्ही? हो, समाधानी. प्रत्येक पेशंट इथून समाधानीच जाते. इथं काय तुम्ही खर्च घेता की कसं नाही, काय? सगळं मोफत आहे. पूर्ण सुविधा त्यांना, पूर्ण सुविधा भेटतात त्यांना. त्याचे काही चार्जेस आकारले जातात का, मोफत दिलं जातं, काय नेमकी? इथे सगळ्या पेशंटला फ्री मोफत सेवा आहे आणि काही जे ब्रँडेड असतील त्याचे आम्ही हाफ प्राईजमध्ये घेतो. बाकी सगळं फ्री आहे. ऑपरेशनचा खर्च वगैरे ते सगळं. मेडिकलमध्ये मिळणारं सगळं मेडिसिन तुम्ही फ्री देता का? हां. आणि तुमच्याकडनं काय फी घेतली गेली की तुम्हाला मोफत मिळालं? मग कसं वाटतं तुम्हाला? चांगलं आहे.
भरपूर चांगलं आहे म्हणजे त्याच्यावर कसल्या आजारावर उपचार चालू आहेत? लकवा मारला आहे मग कधीपासून तुम्ही तो उपचार घेता? कालपासून. मग सर्व मेडिसिन तुम्हाला फ्री दिले जातात? हो.